मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। अमेरिकेकडून भारतीय वस्तूंवर 25% टॅरिफ आकारणी। 1 ऑगस्टपासून टॅरिफ लागू होणार। ट्रम्प यांची मोठी घोषणा। वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी महत्त्वाची बैठक बोलावली। माझ्या विनंतीनंतर भारतानं पाकसोबतचं युद्ध थांबवलं। भारत पाकिस्तान युद्धावरून ट्रम्प यांचं पुन्हा एकदा विधान। भारत अमेरिकेमध्ये सगळं काही ठीक नाही। ट्रम्प यांचं मोठं विधान। भारतानं रशियाकडून सर्वाधिक शस्त्र खरेदी केल्यानं निर्णय। भारताच्या टॅरिफमुळे व्यापार करणं कठीण। ट्रम्प यांची भूमिका। मोदींच्या ट्रम्प सोबतच्या मैत्रीची किंमत भारताला मोजावी लागते। अमेरिकेच्या 25% टॅरिफ आकारणीनंतर काँग्रेसची ट्विट करत टीका। चीननं रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली तर शुल्क वाढवणार। ट्रम्प यांचा इशारा। तर चीन आपल्या राष्ट्रीय हितासाठी ऊर्जा पुरवठा सुनिश्चित करेल। चीनचं अमेरिकेला प्रत्युत्तर। प्रांजल खेवलकरांकडे ड्रग्ज आढळलं नाही। एखाद्याला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवत असतील तर धोकादायक। रक्त तपासणी अहवाल सादर झाला पाहिजे। खेवलकरांच्या वकिलांची मागणी। रोहिणी खडसेंनी घेतली पुणे पोलीस आयुक्तांची भेट। पुणे पार्टी प्रकरणानंतर भेटीला महत्त्व। रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर सध्या पोलीस कोठडीत। खराडी प्रकरणामधील श्रीपाद यादव आणि पोपटांनी 15 दिवसांपूर्वी खेवलकरांच्या ग्रुपमध्ये जोडले गेले। आमची बदनामी करण्यासाठी पुणे पोलिसांचा डाव। एकनाथ खडसेंचा आरोप। सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम। प्रकाश आंबेडकरांची ट्विट करत माहिती। हायकोर्टानं पोलिसांवर थेट एफआयआर करायला सांगितलं, पण त्यात पोलिसांचं नाव समाविष्ट करायचं की नाही हे चौकशी अंती ठरवू, अशी सुप्रीम कोर्टाची भूमिका। सूर्यवंशी प्रकरणात फडणवीसांची प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार। कराडाबाबत डिजिटल पुराव्यांसह अनेक साक्षीदारांचे जबाब। विशेष मकोका न्यायालयाचं निरीक्षण। संतोष देशमुख आणि महादेव मुंडे हत्या प्रकरण सीबीआयकडे द्यावं। लोकसभेत सुप्रिया सुळेंची मागणी। पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्याचं आवाहन। सह्याद्री अतिथीगृहावर धनंजय मुंडेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। निवेदन देण्यासाठी सीएम यांची भेट घेतल्याची माहिती। जेलमधून स्पेशल फोन सापडला। आका वापरत असलेल्या फोनमधून माहिती समोर येईल। बीड प्रकरणामध्ये सुरेश धस यांचा दावा। साईबाबांच्या 9 नाण्यांचा वाद पेटला। लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या अध्यक्षांचं साईबाबांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य। गुन्हा दाखल। संतप्त ग्रामस्थांचा अरुण गायकवाडांच्या घर कार्यालयावर मोर्चा। शनी शिंगणापूर बनावट अॅप प्रकरणाच्या तपासाला वेग। देवस्थान कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये 1 कोटीहून अधिक रक्कम जमा। 2 कर्मचाऱ्यांची पोलिसांकडून चौकशी। राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये पूर स्थिती। 18 जिल्ह्यांमध्ये शाळा बंद। सवाई माधोपूरमध्ये घरांमध्ये 5 फूट पाणी भरलं। हिमाचलमध्ये 357 रस्ते वाहतुकीसाठी बंद। सिंदूर पोचलं गेलं, मग ऑपरेशन सिंदूर नाव का दिलं? लोकांचे जीव वाचवण्यात सरकार अपयशी। ऑपरेशन सिंदूरवरून जया बच्चन यांची सरकारवर टीका। नासा आणि इस्रोचा संयुक्त उपग्रह निसारचं श्रीहरिकोटामधून प्रक्षेपण। निसार हा अत्याधुनिक आणि सर्वात महागडा पृथ्वी निरीक्षण उपग्रह। रशियामध्ये 8.7 रिश्टर स्केलचा मोठा भूकंप। भूकंपामुळे रशिया, अमेरिका, जपान आणि हवाई बेटांना सुनामीचा इशारा। सुनामीच्या भीतीनं जपानमधल्या नागरिकांचा उंच इमारतींवर आश्रय। फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पही बंद। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।